सातारा संस्थांच्या JR बद्दल सुद्धा परवा बोललो. शिवेंद्रराजे साहेबाला स्वतः फोन करून सांगितलं की त्यावेळेस राजेसाहेब तुम्ही जबाबदारी उचलली. मी विखे पाटील साहेबा सुद्धा बोलतो. तर राजे साहेबांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही फक्त एक कॉल विखे पाटील साहेबाला करा. आम्ही ते सुद्धा उद्याच्या, म्हणजे मी परवा बोललो होतो, म्हणजे त्यांची काल बैठक होती, म्हणजे त्यावेळेस ते मला म्हणले होते की आम्ही उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय घेतोय. आणि मला अशी माहिती मिळाली की त्यांनी आयुक्तांना सांगितलं अहवाल मागून घ्यायचं. कारण मी कोल्हापूर गॅजेट सुद्धा सांगितलं त्यांना परवा सांगताना, कोल्हापूर गॅजेट पण त्याच्यामध्ये घ्या आणि पुणे आणि औंध आणि साताऱ्याचं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज, पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे पूर्वीचं सातारा संस्थांचा खूप काही भाग अर्ध्या कोकणापर्यंत, म्हणजे अर्ध्या कोकणापर्यंत सुद्धा मराठी आरक्षणात जाऊ शकते. माझं ते सुद्धा कंटिन्यू सुरू आहे. मी उपसमितीला हे पण सांगितलं की बऱ्याचशा योजना सारथीच्या कमी केल्या गेल्यात, विनाकारण काही नसताना का कमी केल्या त्याही घ्या. तर त्यांनी सांगितलं आता ते सुद्धा आम्ही, मला वाटतं आणखी 2-4 दिवसात ती बैठक लावावी लागली सारथीबद्दल आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दल. कारण तिथंही निधी नाही आहे महामंडळाला, त्याच्यामुळे लोकांचे परतावे आहे ना, नुसते LY ओपन करून दिले, नुसतेच त्याला ॲक्सेप्ट करायला लागले, पण पाठीमागच्या पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागले ते हप्ते थकल्यामुळे. तेही विषय मी त्यांना पूर्ण सांगितला. तर त्यांनी सांगितलं आता पुन्हा एक बैठक घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी काढतो. मी त्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक सुद्धा एक मराठवाड्यात लावा, जेणेकरून आम्हाला आमचे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी काढता येतील. तर त्यांनी तेही मान्य केलं की ठीक आहे, आपण उपसमितीची एक बैठक मराठवाड्याला मोठी लावून घेऊ. MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पाठीमागचा, त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला? मला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागणार आहे. तुम्ही काय ते याला त्याला शब्द दिलेले आणि ते सोडून दिले, कानवेळ केले, माझ्यापाशी तसं होणार नाही. तुम्हाला ते पूर्ण तातडीनं त्याचा मार्ग काढावा लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण ते मुलींसाठी मोफत केलंय, तर तुम्ही काही कॉलेज त्यांना पैसे मागताय. रात्रीचाच विषय हा, मी रात्रीच समस्या साहेबांना सुद्धा हा विषय सांगितला की तुम्ही असं का करताय. मग आता त्यांनी कबूल केलं की आम्ही एक परिपत्रक त्यांच्या शासनाच्या पुढे बोर्ड असतो, त्या बोर्डाला एक नोटीस लावून टाकतो की वैद्यकीय शिक्षणात कोणालाही फीस मागू नये. आणि आणखीन 2 योजना आहेत, मला वाटतं त्या NMG काहीतरी ती एक योजना आहे वैद्यकीयमध्ये, त्या प्रवाहात घेतल्याच नाही त्यांनी, त्याही आता सांगितलं. मी वारंवार हे विषय सरकारच्या कानावरती टाकून मी हळूहळू ते काय म्हणतात ना, दम धरून कार्यक्रम करणं, तसं मी माझं दम धरून मी माझ्या मराठा समाजाच्या पोरांना ज्या ज्या गोष्टी मिळवून द्यायच्या त्या मिळवू देतोय. ACBC मार्फत काही अडचणी येतात का, पूर्वी EWS मधून जे काही पोरांना नियुक्त्या मिळणार होत्या त्यांच्या का दिल्या नाहीत, कारण नंतर ACBCचा ऑप्शन काहींना नाहीये.